लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की हे चौघे क्रिकेट खेळून दमलेले असतात. तेव्हा आता स्वयंपाक कोण बनवणार यासाठी पार्थने चिठ्ठ्या टाकलेल्या असतात आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये नेमकं नाव येतं ते जीवा आणि काव्या या दोघांनी मिळून स्वयंपाक बनवायचा. चिठ्ठीमध्ये जीवाचं नाव आल्यामुळे काव्या ही जीवाकडे पाहू लागते. इकडे पुरावे मिळाल्यामुळे रम्या आणि वसवात्या या दोघी सातव्या आसमानावरतीच असतात. परंतु वसवात्या म्हणते यापेक्षा अजून स्ट्रॉंग पुरावा आपल्या हाती लागायला हवाय, कारण मानिनी त्यांचीच बाजू घेईल. किचनमध्ये जीवा आणि काव्य स्वयंपाक बनवत असतात. तेव्हा जीवा काव्याला म्हणतो की मी नंदिनी ताईला दुखावू शकत नाही, माझं तिच्यावरती प्रेम आहे. तेव्हा काव्या म्हणते अरे मग तू सांगून टाक ना, जसं तू मला सांगितलं होतं तसं. आता काव्या म्हणते पण मला हे जुन्या आठवणींचं ओझं बाळगायचं नाहीये. आपण दोघंही मोहात झालेलो आहोत. तर जेव्हा तिला थांबवतो आणि जेव्हा म्हणतो, परंतु नंदिनी आणि पारदादा दुखावेल. त्यामुळे आता या दोघांमध्ये